Dear student, today we are going to learn regarding the topic of energy. In order to understand the energy, we have to understand certain questions along with examples. Which is your first question? If a pot having a plant is kept in the dark, the plant languishes. What is the meaning of languishes? कोमेजून जाणे. समजा अंधाऱ्या खोलीत जर आपण एखादं कुंडीतील रोप जर ठेवलं तर निश्चितपणे काय होते, ते काही दिवसांनी कोमेजून जाते. Now, why does it happen? म्हणजे असं का होते? To understand its answer, I have drawn certain diagrams. Now look at the diagram. When we are understanding the diagram, first we have to understand what is photosynthesis. What is photosynthesis? Photosynthesis is the process by which green plants and certain organism takes carbon dioxide, water from the earth with the help of root and sunlight. With the help of these three factors and with the help of chlorophyll, plant is able to make a food. This process is known as photosynthesis. Photosynthesis म्हणजे काय होते? प्लांटमध्ये काय असते? पाण्यात क्लोरोफिल असते आणि हवेतून ते काय ॲब्सॉर्ब करतात? कार्बन डायऑक्साईड ॲब्सॉर्ब करतात आणि मुळाच्याद्वारे काय ॲब्सॉर्ब करतात? वॉटर ॲब्सॉर्ब करतात आणि विथ द हेल्प ऑफ सनलाईट ते काय तयार करतात? स्वतःचं अन्न स्वतःच तयार करतात. दिस प्रोसेस इज नोन ॲज फोटोसिंथेसिस. नाउ वी हॅव टू अंडरस्टँड व्हॉट हॅपन्स हिअर. नाउ लुक ॲट हिअर. I have drawn here sun. These are the sunlight rays. When the sunlight rays falls on these leaves or plant, with the help of sunlight rays and carbon dioxide and water, plant is able to perform the process of photosynthesis. Due to the process of photosynthesis, the plant is able to make its food. That means that with the help of sunlight, the plant is able to get the energy, and with the help of this sunlight plus carbon dioxide and water, the plant is able to make its food. म्हणजे जेव्हा सनलाईट रेज याच्यावर पडतात तेव्हा सहजपणे प्लांट काय करू शकतो? स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकते. नाउ इन द सेकंड केस, सपोज यू आर जस्ट ब्लॉकिंग द सनलाईट रेज. म्हणजे तुम्ही काय केलं? आता हे प्लांट इथून उचललं आणि अंधाऱ्या खोलीत ठेवलं. आता त्या ठिकाणी काय होईल? सनलाईट रेज पोहोचू शकतील का? सनलाईट रेज पोहोचू शकणार नाही. It means that there will be a dark, no sunlight rays or no sunlight energy. याचा अर्थ काय होतो? समजा सनलाईटच जर मिळाला नाही तर आपल्याला माहित आहे प्लांटला जर फूड तयार करायचं असेल तर 3 फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहे. कोणकोणते? कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड सनलाईट. आता सनलाईटच जर याच्यापर्यंत पोहोचलं नाही तर प्लांट जवळ एनर्जी राहील का? नो सनलाईट एनर्जी. मग ते फूड तयार करू शकेल का? नो फूड. It means that in absence of sunlight energy, plant will not be able to make its food with the help of process of photosynthesis. आता जर फोटोसिंथेसिसच झालं नाही तर प्लांट फूड तयार करू शकणार नाही आणि फूड जर तयार झालं नाही तर प्लांटला एनर्जी मिळेल काय? नाही. आणि बिकॉज ऑफ विच प्लांट विल गेट लँग्विशेस. म्हणजे प्लांट काही दिवसातच काय होते? कोमेजून जाते. This can be answered as follows. How you can answer it? If a pot having a plant is kept in the dark, what will happen? Plant will not get the light energy. Light energy मिळणार का प्लांटला? मिळणार नाही from the sun. Due to which plant will not be able to make its food. मग प्लांट फूड तयार करू शकेल का? By process of photosynthesis नाही. And hence the plant will languishes. म्हणजे याच्याचमुळे काय होते? प्लांट कोमेजून जाते. म्हणजे प्लांटला सनलाईट एनर्जी मिळत नाही, त्याच्यामुळं फोटोसिंथेसिसची प्रोसेस होत नाही. मग त्याच्यामुळं प्लांट फूड तयार करू शकत नाही आणि फूड तयार करू न शकल्यामुळे प्लांट काय होते? कोमेजून जाते. नाउ अगेन देयर इज अ सेकंड एक्झाम्पल अँड क्वेश्चन. That is regarding the energy. On increasing the volume of a music system or TV beyond the limit, the vessel in the house start vibrating. समजा आपण म्युझिक सिस्टीमचा किंवा टीव्हीचा जो साऊंड असतो
तो लिमिटपेक्षा जर जास्त वाढवला तर घरातील जी भांडी असतात ते काय होतात, व्हायब्रेट करतात. म्हणजे असं का होते, व्हाय डज इट हॅपन. आता असं का होते याच्यासाठी बघा मी एक सिंपल डायग्राम काढलेली आहे. यू हॅव टू फर्स्ट अंडरस्टँड द डायग्राम. व्हॉट इज युअर डायग्राम. सपोज दिस इज द म्युझिक सिस्टीम अँड दिस इज द पॉट विच इज केप्ट ऑन टेबल. म्हणजे हे म्युझिक सिस्टीम आहे, हे पॉट आहे, कशावर ठेवलेलं आहे आपण, टेबलवर ठेवलेलं आहे. Suppose you are increasing the sound of a music system beyond its limit. What will happen? The sound wave will travel like this. This sound wave requires a medium to travel. Without medium, this will not be able to travel. If it has got a medium, it means that it can travel through the air. Now they are reaching up to the pot. These sound waves are in the form of vibrations. When they are reaching in the pot, they are vibrating, and due to the vibration, that is due to the energy of these sound waves, what will happen? This pot will get vibrated and it may fall on the ground. Now this answer can be written as, because sound waves will travel through the medium in the form of vibration. म्हणजे साऊंड वेव्ह कसे ट्रॅव्हल करतात, दे आर इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशन, or it has got the vibrational energy, and this vibrational energy will get transformed to the vessel. आता ही व्हायब्रेशनल एनर्जी कोणात ट्रान्सफॉर्म होईल, व्हेसल मध्ये, अँड देअर फोर व्हेसल विल स्टार्ट व्हायब्रेटिंग. आता इकडे थोडं लक्षात घ्या, साऊंड वेव्स निर्माण होत आहे म्युझिक सिस्टीममुळं. दीज आर गेटिंग ट्रॅव्हल थ्रू द मीडियम. मीडियम म्हणजे कोणतं असते, एअर पण असू शकते, सॉलिड पण असू शकते, लिक्विड पण असू शकते. इथे कोणतं आहे सध्या, एअर. आता दीज आर इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशन. इट्स मीन्स इट हॅज गॉट अन एनर्जी, अँड ही एनर्जी कुठे चालली, आता तुमच्या पॉटमध्ये चालली, इन द फॉर्म ऑफ व्हायब्रेशन. आता व्हायब्रेशनल एनर्जीमुळे काय होईल, दिस पॉट will start vibrating and it may fall on the ground. It is because of the energy. It is because of the energy. Now there is a third example and third question, which is that is regarding the energy. Collecting sunlight on a paper with the help of convex lens burns the paper. म्हणजे समजा आपण सनलाईट जर एका बिंदूवर जर कलेक्ट केला कॉन्व्हेक्स लेन्सच्या सहाय्याने, तर पेपर काय होतो, बर्न होतो. टू अंडरस्टँड दिस क्वेश्चन वी हॅव टू जस्ट अंडरस्टँड द फिगर. व्हॉट इज अवर फिगर. टू अंडरस्टँड द फिगर, ट्राय टू अंडरस्टँड फर्स्ट व्हाय डज इट हॅपन. नाउ वी विल अंडरस्टँड व्हाय डज इट हॅपन. नाउ व्हाय डज इट हॅपन, I have just shown it with the help of the diagram. Now look at this. This is the sun. It is emitting a sunlight rays. We know that every sunlight rays had got its energy. That is the heat energy. म्हणजे प्रत्येक sunlight rays जवळ कोणती एनर्जी असते, heat energy. Single sunlight rays, if it falls on a paper, it will not be able to burn the paper. म्हणजे एक सिंगल सनलाइट रे जर तुमच्या कागदावर जर पडला तर तो कधीच कागदाला बर्न करू शकणार नाही. का करू शकणार नाही, कारण एका सनलाइट रे जवळ तेवढी उष्णता नसते. बट इफ आय एम कीपिंग लेन्स इन बिटवीन दिस सनलाइट रेज अँड पेपर, व्हॉट विल हॅपन, दिस ऑल रेज विच आर फॉलिंग ऑन दिस लेन्स, दे विल गेट कॉन्व्हर्ज ॲट अ सिंगल पॉइंट ऑन द पेपर. आता हे सगळे सनलाइट रेज या कॉन्व्हेक्स लेन्समुळे काय झाले, कॉन्व्हर्ज झाले. म्हणजे एका ठिकाणी काय झाले, एकत्रित झाले. मग याची ऊर्जा प्लस या सनलाइट रेजची ऊर्जा, याची ऊर्जा हे सगळी काय झाली, एकत्र झाली. आणि ही एकत्र झाल्यामुळे इथची हीट काय झाली, वाढली. हीट वाढल्यामुळे सहजपणे तुमचा पेपर काय होईल, बर्न होईल. It means that due to the convex lens, all the sunlight rays which falls on this convex lens, they are getting converged at a single point. म्हणजे हे काय होतात, एकत्रित येतात.
when they are converging at a single point, then they will easily increase its heat energy, because of which paper will burn. म्हणजे याच्यामुळे सहजपणे काय होईल, पेपर बर्न होऊ शकेल. इट्स आन्सर कॅन बी गिव्हन ॲज फॉलोज. बिकॉज कॉन्व्हेक्स लेन्स कॉन्सन्ट्रेट्स द एंटायर लाईट एनर्जी, म्हणजे ही जी सनलाईट एनर्जी आहे ती काय होते, कॉन्सन्ट्रेट ॲट अ सिंगल पॉइंट ऑन द पेपर, which get converted into heat energy, and it will able to burn the paper. In the above three examples, we did observe that sunlight has got energy. Again, sound has got vibrational energy. In the third example itself, again sunlight has got heat energy. Now we can define the energy. म्हणजे याचा अर्थ काय होतो, एनर्जी शिवाय आपण कोणतंच कार्य करू शकत नाही. Therefore, energy can be defined as the capacity of a body to do work or capacity of a body to perform work. म्हणजे एनर्जी काय असते, ही कॅपॅसिटी असते बॉडीची की ज्याच्यामुळे आपण कार्य करू शकतो. युनिट्स ऑफ वर्क अँड एनर्जी आर सेम. म्हणजे युनिट कोणाचे, वर्क आणि एनर्जीचे कसे आहे, सारखे आहे. देअरफोर SI युनिट ऑफ एनर्जी इज जूल. सिमिलरली CGS युनिट ऑफ एनर्जी इज अर्ग.